तर मित्रांनो असा धुक्या हा कोकणात. आणि तिथे वळणावर खूप अशा गाड्या लाईनीत उभ्या होत्या टू व्हीलर. त्या मलाच ओव्हरटेक करून गेलेल्या, कारण माझा स्पीड एवढाच असतो 45 40 45 50. कारण धुक्यात कसं काय दिसत नसतं, त्यामुळे मी जास्त काय फास्ट चालवत नाही. तर तिथे अशा त्या वळणावर गाड्या उभ्या होत्या आणि ते लांबनं सांगत होते हळू ये हळू ये हळू ये. मी भेंडी अगोदरच एकदम स्लो केली, 30चा स्पीड ठेवला आणि नंतर हळूहळू गेलो तर तिकडे एकदम स्लिपरी रोड होता. म्हणजे ते कसं धुक्याचं पानांवरचं पाणी वगैरे पडून ना रस्त्यावर पूर्ण स्लिपरी झालेला. 4 गाड्या होत्या, 4ही गाड्या तिथे स्लिप झालेल्या. चौघांच्याही ॲक्सिडेंट झालेलं तिथे. जास्त काही त्यांना लागलं नाही, पण ते एकदम स्लिपरी झालेलं. त्यामुळे जरा जरी गाडी अशी 45च्या बाहेर असली असती ना तरी पण गाडी स्लिप झाली असती. तर ते तिकडे उभे राहून सांगत होते मला हळू ये हळू ये हळू ये. मी अगोदरच स्लो केला, हळूहळू गेलो. त्यामुळे आज माझी तर गाडी काय स्लिप झाली नाही. पण मी तुम्हाला पण सांगतो, असं रोड असेल धुकं वगैरे असेल तर सध्या कसं हळू चालवा. कारण कोकणात कसं पानांवरचं पाणी पडतं खाली. म्हणजे काय त्यावर जर फवारणी वगैरे केली असेल तर ते पाणी रस्त्यावर पडून मग ते रोड स्लिपरी होतात. त्यामुळे जरा काळजी घ्या कोकणात येत असाल तर बाईक रायडिंग करायला. चला धन्यवाद, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.